अशोक खरात प्रकरणावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी स्पष्टीकरण दिलंय। गाडीच्या दारात अडकून त्यांच्या अनामिकेला दुखापत झाली असा दावा तटकरेंनी केलाय। तटकरेंनी ईशान्येश्वर मंदिरात रक्ताचा अभिषेक केल्याचा विरोधकांचा आरोप आहे। विरोधकांनी तटकरेंच्या बोटाचे फोटोही शेअर केले होते। रक्ताने अभिषेक केल्याच्या आरोपांवर तटकरेंनी हे स्पष्टीकरण दिलंय। बोट लोकसभेच्या निवडणुकीचा अर्ज भरताना त्याच्या 2 दिवस आधी अलिबागला कशा पद्धतीने ॲडव्होकेट प्रवीण ठाकूर माझ्या जिल्ह्यातील एक नामांकित सिनियर वकील आहेत, ते मधुशेठ ठाकूर म्हणून आमचे माजी आमदार होते, त्यांची समाधी आहे, त्यांच्या गावातल्या समाधीला दर्शन घ्यायला गेलं तेवढ्यात ते प्रवीण ठाकूर मला भेटायला आले। मग प्रवीण ठाकूरांनी कबूल केलं की ते माझ्या समोरचे उमेदवार आनंद गीतेचे काम करत होते, पण एक कौटुंबिक नात्याने भेटायला आले। त्यांना भेटून मी निघाले असताना त्यांनी दरवाजा लावला, त्यावेळेला माझ्या इथे जखम झाली। तिथेच चोंडीच्या हॉस्पिटलमध्ये जाऊन 5 मला स्टॅपलनी टाके मारले। ते नंतर मी दिल्लीत आलो तर त्यावेळेला सुद्धा होतं। आपण जर काय माझे दिल्लीमध्ये आल्यानंतर बघितलं असेल ते होतं। आता याचा अर्थ कोण कुठे लावणार असेल तर दुर्दैव आहे, याच्यापेक्षा काय म्हणू। साधारणतः दरवाजामध्ये माणसाचा अंगठा अडकू शकतो, तर्जनी अडकू शकते किंवा करंगळी अडकते, जेवढं काही मला त्याच्यातलं कळतं त्याच्यानुसार। पण काय योगायोग की चाकणकरांच्या अनामिकेला दरवाजामुळे जखम झाली आणि आत्ताच राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी पत्रकार परिषद घेतली आणि त्यांनी सांगितलं की त्यांच्या तर्जनीला सुद्धा दरवाजात अडकल्यामुळेच जखम झाली। एकूण काय तर हातातले गंडे दोरे काय, ईशान्येश्वराची पूजा काय, बोटाला होणारी जखम काय आणि नेमकी ती जखम दरवाजात अडकून होते, सगळेच किती योगायोग आहे। चाकणकरांच्या बोटाची जखम ही कारचा दरवाजा लागून झाली का? रुपाली चाकणकरांच्या बोटाला जखम नेमकी कशामुळे? पुण्याच्या दायरेतील कार्यकर्त्यांनी मात्र वेगळा दावा केलाय। रुपाली चाकणकरांनी ठेवलंय आपलं व्हॉट्सअपचं स्टेटस। चुकीच्या पद्धतीनं फोटो सोशल मीडियावर दाखवले जात आहेत असा चाकणकरांच्या कार्यकर्त्यांनी दावा केला। एकीकडे कारच्या दरवाजात अडकून तटकरेंच्या बोटाला दुखापत, तर दुसरीकडे पुण्याच्या दायरेतील कार्यकर्त्यांचा दावा की रुपाली चाकणकरांच्या बोटाला अशाच प्रकारे दुखापत झाली। हा कोणताही मंत्रतंत्राचा विषय नाही। प्रत्येक वर्षी ताई आमच्या इथं आरतीसाठी येतात। त्या दिवशी पण आरतीचं नियोजन आम्ही ताईंना घ्यायला रिसिव्ह करायला वरती गेलो होतो। गाडीतनं उतरताना गाडीच्या जेव्हा दरवाजा बंद करताना ताईंचं बोट तिथे अडकलं। क्षणाचा तिथं ताईंना रक्त वगैरे येत होतं, तेव्हा शेजारच्या दामिनवाल्यांनी त्यांना जखमी करून तसंच ताईंची टिश्यू पेपर लावून ताई खाली आरतीला आल्या। मंडळाची जी आरतीची व्हिडिओ आहे ती आता इंस्टाग्राम अकाउंटला पण आहे विघ्नहर्ता मित्र मंडळ, त्यामध्ये पण तुम्हाला व्हिडिओमध्ये ताईंची एंट्री दिसेल। त्यामध्ये ताई टिश्यू पेपर लावून खाली आरतीला आल्या आहेत, तिथं ताईंनी आरती केली, ताईंचा सत्कार केला, त्यामध्ये ताईंच्या हाताला जखम दिसेल। आणि आता जो आम्ही पाहतोय की जो फोटो व्हायरल होतोय तोच पूर्णपणे धचमळ केलेला जातोय।